निरोप मूर्ती दोन्ही पती पत्नी सन्माननीय सकुताई जाधवर, मेजर जाधवर साहेब, मुंडे साहेब सॉरी, त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असले केंद्रीय मुख्याध्यापक उमाप सर, भगवानरावजी दराडे, उपस्थित सर्व शिक्षक बांधव भगिनी आणि ग्रामस्थाने देखील त्यांच्यावर स्नेह करणाऱ्या उपस्थित असलेल्या सर्व आप्तेष्टांचं मी मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे खूप वेळ झालेला. आजची एक टेक्निकली आम्हाला अशी अडचण होती की आम्हाला पुन्हालाही शक्य नव्हतं येणं, म्हणून थोडासा वेळ झाला. अत्यंत सुंदर देखणा कार्यक्रम या ठिकाणी होतोय, हे पण भाग्य असावं लागतं. अनेक लोकांनी पूर्ण आहेर घेऊन सत्कार करणं ही त्यांच्या सेवेचं फळ आहे. खरं म्हणत तर जाधवर मॅडम अत्यंत सात्विक, साधे आणि सज्जन आहेत. कुठले शब्द वापरतोय मी? त्यांना कुठलाही जीवनामध्ये जी आत आणि बाहेर जगण्याची, आता जे लोक निघाले बघा चॅप्टर म्हणून आपण त्याला, फार मी चतुर आहे अशा समजणाऱ्यापैकी त्या नाहीत. जे जे म्हणून काही कामं असतील ते प्रामाणिकपणे आपापलं काम करणे, आपल्या शाळा येणे, कोणी वरिष्ठांचे सांगितले ते करणे, येत नसत तर सर मला येत नाही म्हणणे किंवा करून घेणे, असा अत्यंत साधा, सरळ आणि सात्विक स्वभाव असलेल्या, पण भगवंताने त्यांचा संसार उत्तमरित्या केलेला आहे. त्यांचं त्यांच्या कार्यावर अत्यंत निष्ठा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये अगदी भगवंत अर्जुनाला सांगतात की जो धर्मकार्य, जो आपलं निर्धारित कार्य उत्तमरित्या करतो त्याचा अर्जुना संसार मी करतो, आणि संसाराची चिंता काय, समर्थाची कांता कोरांड मागे. समर्थ म्हणजे राजाची बायको कधी भीक मागेलेलं पाहिलं नाही. तसं जो आपलं कर्म उत्तम करतो त्याचा संसार, त्याला चिंता करण्याची गरज नाही, मी त्याचा संसार वाहतो. मी ह्याच्यासाठी सांगतोय. मॅडमची एक मुलगी डॉक्टर झाली आहे, दुसरा मुलगा तिथं उभारला डॉक्टर मेडिकल ऑफिसर वरी आहे, एक मुलगा उद्योगी व्यवसायी पुण्याला आहे, स्वतः देशभक्तीमधून रिटायर झालेले मेजर त्यांचे पती आहेत, आणि निष्ठेने सेवा केलेली आहे. याच्यापेक्षा माणसाच्या आयुष्यामध्ये काही हवं नको. साक्षात आपल्या समोर भगवंत येऊन जर उभा राहिला आणि मान लावायचा माग काय, याच्यापेक्षा काही नको. भगवंताचे दिलंय ते खूप आहे. यांना सेवेनं दिलं, त्यांनी निष्ठेप्रमाणे सेवा केल्या. खरं म्हणजे त्यांची सेवा इथं 10 ते 11 वर्ष या तांड्यात केली. अत्यंत दुर्गम भाग. मॅडमला आहे आप भला जग भला, आणि त्यांनी कुठं बदली करावी, अमुक करावी असं त्यांनाही वाटलं नाही. आणि ह्या साऱ्या सत्काराच्या स्वरूपाकडे पाहता तांड्यातल्या सर्व लोकांनी त्याला खूप जीव लावलेला आहे. एक मुलगा आल्यापासून रडतोय, त्याला काही कळत नाही, त्याला कुणी रड म्हणून मी सांगत नाही ना, कुणी रडण्यासाठी पैसे पण दिले नाहीत. आपण कार्यक्रमात थोडं भावनिक करण्यासाठी पण ती उमाळा ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती, तसं लाभ पाहून ती प्रीती येत नाही, तो उमाळा येतो. यावरून त्यांची आणि त्यांच्या मुलांची, त्यांची आणि त्यांच्या गाववाल्यांची, महिलांची अटॅचमेंट दिसून येते. तांडा हे अत्यंत साधा आहे, साधी लोक आहेत, ऊसतोडल्या जाणारी, छोटी छोटी शेती असलेली, एखाद दुसरा नोकरदार असेल, स्वतः सरपंच या गावचे नागरिक आहेत. आणि मग असे एक सात्विक सेवा मॅडमची या तांड्यामध्ये केलेली आहे. खरं म्हणजे त्या 31 मेला सेवानिवृत्त झालेल्या आहेत. आमचा विचार होता रविवारपेठ केंद्रामध्ये त्यांचा सत्कार उरकून घ्यावा. काय शब्द वापरतो तुम्ही? उरकून घ्यावा तुम्ही माघाराच 31 मेला दराडे सर. पण त्यांनी सांगितलं मी सत्कार उरकणार नाही, मी सत्कार तांड्यामध्येच करणार आहे. कुणाला यायचे येतील, नाही वाटलं आमचे लोक आणि आमचा सत्कार होईल, त्याचं खरंच मी कौतुक करतो. आमचे सत्कार आता भले मोठे शिक्षक झाले, त्यांचे सत्कार मोठमोठ्या मंगल कार्यालयामध्ये ते फार स्क्रीन लावलं सत्कार चालू आहेत, पण त्यांना ते अभिप्रेत नव्हतं. मी ज्या ठिकाणी सेवा केली तिथं माझा निरोप व्हावा, त्या लेकरामध्ये व्हावा, त्या लेकरांना, तिथल्या लोकांना मला 2 घास जीव घालायचे आणि मग नमस्कार माझा आणि त्यांचा निरोप होईल, अशी शुद्ध भावना त्यांची होती. आणि ही सात्विक भावना आज ती फलद्रूप होते. मी फारसं बोलत नाही, आपल्या सर्वांना जेवण करून अगदी वापस जायचे. म्हणून मी या सर्व कुटुंबाला, जाधवर मॅडमला, मुंडे मेजरना, त्यांच्या सर्व परिवारांना आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. परमात्मा पांडुरंग आणि जे जे कुणीमध्ये आपल्या आदिशक्ती असतील, आपल्या धर्म आणि समाज न्यायाच्या निष्ठेनुसार त्या सर्व शक्ती त्यांच्या पाठीशी उभ्या राहतील. त्यांना पुढील आयुष्यामध्ये दीर्घ आयुष्य, निरोगी आयुष्य, सात्विक आणि सुंदर जीवन मिळेल. मेजर आता दोघांनी एकमेकाला थोडा वेळ द्या, एकमेकाला समजून घ्या. ते माझे मित्र आहेत समजा, मी त्यांना कधी बोललो नाही त्यांचा निरोप कधी. आपण एक दिवशी मेजरला बोललो, मेजर तुम्ही सेवानिवृत्त झालात की मोठमोठ्या मिरवणुका गावातून काढताय, आमच्या मॅडम सेवानिवृत्त झाल्या कधी हारतुरे घ्यायचे तुम्हाला. मी त्यांना बोललो, ते म्हणले सर नाही नाही आहे, चालू आहे, पण आम्ही जरा मॅडम म्हणतात शाळा सुरू होऊ द्या. खरं म्हणजे माझी इच्छा नव्हती शाळा सुरू होऊ द्या, तुम्ही तिथं ठेवा, आपण काही लोक येऊ आणि तुमचा यथोचित सत्कार करू, म्हणजे आम्हालाही केंद्राच्या वतीने
मॅडमला आम्ही शाल श्रीफळ पुष्पगुच्छ दिला आणि त्यांना निरोप दिला असं आम्हाला मनाला वाटतं, नाहीतर काम राहून गेलं. आपला एखादी शिक्षक आमच्या निरोपात राहून गेला असं आम्हाला मनाला खाता होता रे. पण ते सुंदरसा कार्यक्रम इथं झाला. परत एक बार मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मॅडम अत्यंत साध्या सात्विक, आमच्या शब्दात सांगायचं म्हणजे आमच्या शिक्षकी पेशामधून सांगायचं तर अत्यंत स्वभावाने बोळे आहेत. कुठलंही काम राहिलं तर मी कधी रागावलो नाही. त्यांचा स्वभाव बघून फोन करायचा, मॅडम तेवढं करून घ्या. ते कामू करणाऱ्याच्या दारात जाऊन बसायच्या, ते हेलपाटे लावायचा आणि मग काहीतरी असं करून पण ते कामाला चिकाटीला आपला उभा राहून ऑनलाईनची कामं, विद्यार्थ्यांची इतर कामं करून घ्यायच्या. फारसं बोलत नाही. परत एक बार सर्वांना आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.